पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताने सडेतोड उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानची 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. जळफळाट झालेल्या पाकिस्ताननं त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून जम्मू काश्मीर आणि इतर ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न देखील भारतानं उधळून लावला. भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये अनेक खोट्या बातम्या देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारतातील सगळ्या विमानतळांवर प्रवेशबंदी असल्याची बातमीही अशीच व्हायरल झाली. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIBने या बातमीचं फॅक्ट चेक केलं असता ही बातमी फेक असल्याचं समोर आलंय. भारत सरकारने असा कुठलाही आदेश जारी केला नाहीये. भारतातील विमानतळांवर एंट्री बॅन केल्याचा कुठलाही निर्णय सध्या घेण्यात आला नसला तरी सुरक्षेच्या कारणासाठी चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना अशा एकूण 26 विमानतळांवर उड्डाण सेवा बंद असणार आहे.